गेल्या 3 वर्षापासून मी महालक्ष्मी बसवते. गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना बसवावं लागतात आणि तिसऱ्या दिवशी मुहूर्तानुसार त्यांना म्हणजे तुळशीला भेट देऊन त्यांना घरात घेतो, त्यांना संपूर्ण घर दाखवतो. त्यानंतर ह्या अशा इथं बसवायच्या आणि मग त्यांना कोरा चहा द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर रात्री मग त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि मग हे असं सर्व फराळ वगैरे त्यांच्यापुढे ठेवावं लागतं आणि 7 धान्यांच्या राशी, फळं त्यांची सजावट केली जाते आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी मग हळदी कुंकूचा संध्याकाळी कार्यक्रम ठेवलेला असतो आणि तिसऱ्या दिवशी उठायच्या दिवशी त्यांना शेवयाच्या खीरचा नैवेद्य आणि मग त्यांचा निरोप घ्यावा लागतो. मित्रांनो, तर बघा, आमच्याकडे 10 दिवसांचा गणपती आलेला आहे व 3 दिवसांच्या गौऱ्या आलेल्या आहेत. कालच या गौऱ्यांचे आगमन झालेले आहे व हे बघा, हे त्यांचे छोटे छोटे बाळक. तर या दोघींमधून एक म्हणजे ज्येष्ठा आणि दुसरी म्हणजे कनिष्ठा. या दोघींचा इतिहास माझी आई तुम्हाला सांगेलच. नमस्कार, मी वैशाली राहुल नन्नवरे. आमच्या नन्नवरे परिवारामध्ये गौरींचे आगमन झालेले आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण 10 दिवसांचा जेव्हा गणपती बसवतो तेव्हा 3 दिवसांच्या या गौरी का आणतो आणि नेमकं या गौरीचं आणि गणपतीचं नातं काय. तर याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगते. आपल्याला सगळ्यांना वाटतं की हा गणपती आणि ह्या 2 गौरी म्हणजे गणपतीच्या बहिणी आहेत, पण नाही, ह्या गौरी म्हणजे गणपतीच्या आई आहेत. तर त्याचा खरा इतिहास काय आहे आपल्याला माहितीये. गौरी म्हणजे कोण, तर पार्वती. तर पार्वती मातेने आपल्या मळापासून चंदनाचा पाणी लावून त्याच्यापासून एक मूर्ती तयार केली आणि त्याच्यामध्ये प्राण फुंकून त्यांनी गणेशाची निर्मिती केलेली आहे. तर त्यावेळेला गणेशाचं नाव काय होतं, विनायक. हे गजानन, गणपती ही नावं नंतर आलेली. सुरुवातीला त्याचं नाव होतं विनायक. विनायक या शब्दाचा अर्थ काय, विनानायक म्हणजे पती नसलेला मूल म्हणजे विनायक, कारण तो गणपतीने स्वतःच्या मळापासून केलेला. मग आता प्रश्न पडतो की ह्या 2 गौरी कसं काय, गणपतीला 2 आई तर नव्हत्या, एकच आई होती, मग दोघी कशा आल्या. तर जेव्हा पार्वतीने आपल्या मळापासून चंदन वापरून जेव्हा ती मळ काढत होती, त्यासाठी तिने आपली जी मोठी बहीण आहे गंगा, तिच्या पाण्याचा वापर केला होता आणि तो वापर करून मग त्या मळाची त्यांनी मूर्ती बनवली होती. मग याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये पार्वती आणि गंगा या दोघींचाही समावेश आहे, म्हणून गणपतीला 2 आई आहेत. त्यापैकी एक आहे ज्येष्ठा म्हणजे गंगा आणि कनिष्ठा म्हणजे पार्वती. तर आता गणपतीच्या या 10 दिवसांमध्येच आपण ह्यांचं आगमन का करतो, तर गणपती जेव्हा गजाचं तोंड काढण्यात आलं, त्याला गजाचं आपण तोंड लावलं, हत्तीचं तोंड लावलं, तेव्हापासून ह्याला आपण गजानन म्हणतो. सुरुवात आपण विनायकाची आणि गणपतीला तो सगळ्या देवांनी आशीर्वाद दिला की सर्व देवांचा अधिपती गणपती असेल, म्हणून आपण अगोदर भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीला स्थापन करतो आणि भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला सप्तमीला आपण गौरींचं आवाहन करतो. त्यांच्यासोबत ही त्यांची छोटी पिलवंडही असतात, हे विनायक आणि सरस्वती. मग आता प्रश्न हा पडतो की ह्या गौरींना आपण महालक्ष्मी का म्हणतो. तर जेव्हा ह्या गौरींनी गणपतीचं निर्मिती केली, जेव्हा गणपती ह्या जगामध्ये अस्तित्वात आले, तेव्हा सगळ्यांचा विघ्न हरता झाला, तो म्हणजे सगळ्यांचे संकट दूर झाले आणि ह्या गौरी महालक्ष्मी म्हणजे काय, ऐश्वर्य आणि वैभव घेऊन येणारी लक्ष्मी. मग जेव्हा ह्या गणपतीची स्थापना झाली तेव्हापासून जगामध्ये ऐश्वर्य आणि वैभव हे निर्मिती झाली, हे भरभराटीला आलं. म्हणून आपण सगळ्या सणांच्या अगोदर सुरुवातीला त्या महालक्ष्मींची पूजा करतो आणि ह्याच्यानंतर बाकी सणांची सुरुवात होते. मग नवरात्री येते, मग लक्ष्मी पूजन, दिवाळी येते, मग अशा सणांची सुरुवात होते.
तर अशी आहे ही गौरींची कथा. यांना आपण 3 दिवसांसाठी घरी आणतो. पहिला दिवस असतो सप्तमीचा, त्या दिवशी आपण त्यांचे आगमन करतो. अष्टमीच्या दिवशी आपण त्यांना नैवेद्यामध्ये आपण ही पुरणपोळी, हे सर्व फराळ, फळं, भाज्या, प्रत्येक व्यक्ती ज्यांच्या घरी या महालक्ष्मी आहेत तो आपापल्या परिस्थितीनुसार त्यांचं स्वागत करतो आणि या महालक्ष्मी पण त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. अशी आहे आपल्या गौरींची कथा. धन्यवाद. नमस्कार, मी अमृता जगताप. मी आज महालक्ष्मीचा गौरी गणपतीचा सण साजरा करण्यासाठी माहेरी आलेली आहे. 3 दिवसाचा हा जो सण आहे, हा सण अतिशय उत्साहात प्रत्येक घरात साजरा केला जातो. त्यासाठी पहिल्या दिवशी जेव्हा गौरी येतात तेव्हा गौरीला शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी या गौराईंना पुरणपोळीचा मान आहे. पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी आपण या गौराईंना दाखवतो. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना आपण वाट लावत असतो किंवा त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी तयार करत असतो, तेव्हा त्यांना कानोले आणि अक्षदा ह्या देणगी देऊन आपण त्यांचा निरोप घेत असतो. हा जो सण आहे, प्रत्येक वर्षी हा सण घराघरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने घरातील स्त्रिया, आजूबाजूच्या परिसरातील स्त्रिया एकत्र येऊन हा सण अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा करत असतात. तर तशीच ही जी परंपरा आहे, अशीच मागून जशी चालत आलेली आहे, तशीच ही परंपरा पुढेही अशीच चालत राहील. आमची ही गौराईचं पूजन आम्ही 1952 सालापासून करतो. आणि गौराईचं पूजन हे गणपती बसल्यानंतर, गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी येते. पहिल्या दिवशी आपण गौराईची स्थापना करतो आणि त्याच्यानंतर त्यांना पहिला हा जो नैवेद्य येतो शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो. आणि त्याच्यानंतर पुरणपोळीचा असा नैवेद्य असतो. तिसऱ्या दिवशी जो असतो तो आपण विसर्जनासाठी अक्षदा टाकून त्यांचं विसर्जन करतो. अशा प्रकारे आम्ही 1952 सालापासून ही प्रथा, आमची पारंपरिक प्रथा चालू आहे आणि ही प्रथा अशी यापुढेही चालू राहील. प्रिया संदीप शेवाळे. आम्ही 25 वर्षे झालं महालक्ष्मी बसवत आहोत आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतो. महिलांना बोलून झाडे जगवा, झाडे लावा हा संदेश देतो. साक्षी संतत घोडके. मी जुना बाजार रोड अहमदनगर येथे राहते. आपली इथं गणपती महोत्सव आता सध्या चालू आहे. त्यामध्ये गौरी गणपतीचं आगमन होते. आमच्या ठिकाणी काल गौरी गणपतीचं आगमन झालं. मोठ्या आनंदात आम्ही त्यांचं आगमन केलं. काल त्यांच्यासाठी जेवण तयार केले. जेवणामध्ये भाकरी, भाजी असा नैवेद्य राहिला. आज त्यांचं पुरणपोळीचं जेवण करून जेवणाचा नैवेद्य केला
आम्ही वेगवेगळ्या प्रकारची अशी सजावट केली. आज रात्री हळदी कुंकूला लेडीज येतील, हळदी कुंकूचा कार्यक्रम होईल. उद्या गौरी गणपतीचं विसर्जन करायचं. मग त्यासाठी त्यांच्यासाठी नैवेद्य, कानोले असे वेगवेगळे 2-3 पदार्थ करून त्यांना नैवेद्य वाहून आपण त्यांना वाट लावणार आहोत. या ठिकाणी असा गौरी गणपतीचा सण आमच्या दाणे घराण्यात वंश परंपरा या महालक्ष्म्या बसवल्या जातात. काल सप्तमी त्यांना आव्हान म्हणजे आणलं जातं. आजच्याला पूजन म्हणजे त्यांचं ज्येष्ठ गौरींचं जेवण, पुरणपोळीचा या स्वयंपाक बनवून त्यांचं जेवण तयार होतं. तयार करून नैवेद्य आरतीवाद करून आणि उद्याच्याला त्यांना विसर्जन म्हणजे उद्याच्याला खीर, पोळी, कानोला याचा नैवेद्य आरतीवाद करून त्यांना विसर्जन केलं जातं उद्या 5च्या नंतर. नमस्कार, माझे नाव योगिता गणेश गिरे. मी राहणार लावली गल्ली, पाचशे आलेली समोर, अहमदनगर, हतमपुरा चौक. ते 13 वर्षापासून महालक्ष्मी बसवते. त्या दिवशी सगळ्या नातेवाईकांना जेवायला बोलवते, हळदी कुंकाला बोलवते. आम्ही नवस केला होता, तो आमचा पूर्ण झाला. तर हे 3 दिवसात घरात वातावरण खूप चांगलं राहतं आणि सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण होतात.